मराठी भाषा व संस्कृती टिकवण्यासाठी युवामय समितीकडून राबवण्यात आलेला शैक्षणिक उपक्रम अत्यंत स्तुत्य आहे. स्पर्धेच्या युगामध्ये मराठी भाषिक तरुणांना स्पर्धेमध्ये टिकून राहण्यासाठी स्पर्धा परीक्षांचे ज्ञान घेणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन मध्यवर्ती मये समितीचे सरचिटणीस मालोजी अष्टेकर यांनी केले. काम केलं म्हणून ज्या शाळा मराठी भाषेसाठी चांगल्या पद्धतीने काम करत आहेत, आपल्या विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी काम करत आहेत, त्या शाळेतील शिक्षकांना प्रोत्साहन देण्यासाठी त्या शाळांना बक्षिसं देण्याचा उपक्रम आपण राबवलेला आहे. त्याचप्रमाणे आज युग आहे, हे स्पर्धेचं युग, आणि या स्पर्धेच्या युगामध्ये आपले विद्यार्थी टिकले पाहिजे. याच्यासाठी स्पर्धा परीक्षा म्हणजे काय याचं ज्ञान अगदी लहान वयापासूनच त्यांना देण्यासाठी आमच्या संघटनेच्या वतीनं, या संघटनेच्या वतीनं स्पर्धा परीक्षांचं आयोजन करण्यात आले. त्याच्यामध्ये आम्ही सहभागी होताना मला आनंद झाला. असे अनेक विविध उपक्रम घेऊन आपली भाषा, लिपी आणि संस्कृती टिकवण्याचा हा जो एक वसा तुम्ही घेतलेला, त्याबद्दल मी सर्वप्रथम तुमचं मनापासून अगदी कौतुक करतो. अशा प्रकारच्या काही संस्थांमुळे आपल्या या भागातील, अर्थात तुमच्या हे बघत असताना आपल्याला माहिती आहे, आपण वृत्तपत्रात वाचलेलं पण आहे की या भागामध्ये काही दुकानावरचे फलक बदल करण्यासाठी करत असताना त्यांना जशात तसं उत्तर देण्याचं काम सुद्धा युवा समितीच्या कार्यकर्त्यांनी केलेलं आहे. त्यामुळे आपली संस्कृती टिकवण्यासाठी हा जो उपक्रम आपण घेतलेला आहे, त्यामधूनच आमची भावी पिढी ही मातृभाषेतून शिकून निश्चितपणे काही चांगल्या प्रकारच्या गोष्टी करेल, याबद्दल मला विश्वास आहे. आज हे करत असताना आणखी एक गोष्ट आम्हाला लक्षात आली. माझे मित्र इथं फोटोग्राफर जे आपले आहेत, अमृत गिरजे, त्यांनी माझ्या नजरेला ती गोष्ट आणून दिली की मराठी पाठ्यपुस्तक जे आहे, त्या मराठी पाठ्यपुस्तकामध्ये असंख्य चुका या पाठ्यपुस्तक मंडळ करत असतं. आणि तसं पाहायला गेलं तर आमचं पालक म्हणून त्याच्याकडे लक्ष, शाळेत माझा विद्यार्थी असेल तरच आम्ही ते बघणार पुस्तक, कधी तर चुकून, नाहीतर आम्हाला बघायची सोय नाही. अशा वेळी हे पाठ्यपुस्तक शुद्ध कशा प्रकारे होईल हे पाहण्याची जबाबदारी, कारण अशी जर पुस्तकं जर आम्ही विद्यार्थ्यांच्या हातामध्ये दिली तर त्या विद्यार्थ्यावर त्याचा काय परिणाम होईल हे आपण पाहणं अत्यंत आवश्यक. आणि म्हणून पाठ्यपुस्तकंसुद्धा चांगल्या प्रकारे ती मुद्रित करून चांगल्या आणि शुद्ध पाठ्यपुस्तकं विद्यार्थ्यांच्या हातात दिली पाहिजेत, यासाठी सुद्धा प्रयत्न होणं अत्यंत आवश्यक आहे. हे आत्ताच आमच्या नजरेला आले. त्या दृष्टिकोनातून आम्ही पूर्वीपासून, मला आठवतं की बरोबर राजाध्यक्ष नावाचे परिवारामध्ये एक वार्ता होते, त्या आमची जी मराठी विगोसाठी युवा समितीतर्फे बालबोधिनी अंकल्पी प्रकाशन व शैक्षणिक साहित्य वितरण उपक्रमाच्या कार्यक्रमाचे उद्घाटन करून ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर युवा समितीचे अध्यक्ष अंकुश केसरकर, प्रशांत इनामदार, नगरसेवक शिवाजी मंडोळकर उपस्थित होते. मराठी भाषेच्या संवर्धनासाठी युवा समितीकडून राबवलेले उपक्रम गोरगरीब व गरजू विद्यार्थ्यांसाठी उपयोगी ठरणारे आहे. आपल्या मुलांना मातृभाषेतून शिक्षण दिल्यास ते ज्ञान अधिक काळ टिकणारे असते. मातृभाषेच्या संवर्धनासाठी प्रत्येकाने पुढाकार घेतला पाहिजे. याबरोबरच इतर भाषांचेही ज्ञान घेणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले. यावेळी प्रशांत इनामदार, अध्यक्ष अंकुश केसरकर यांनीही आपले विचार व्यक्त केले. संधी दिली आहे त्याबद्दल सर्वांचा मनपूर्वक आभारी आहे. एवढंच की आपण सर्वांनी हा एक पाणा बाळगला पाहिजे. आपण मराठी शिकवूया, सगळ्यांना मराठी बोलण्याचा आग्रह करूया आणि मराठीला आपण काय समृद्ध करता येईल ते करूया. ज्ञानदेवांनी, तुकारामांनी किंवा छत्रपतींच्या तलवारीवर आपली मराठी देशभर पोचलेली आहे. नामदेवांच्या अभंगांनी पंजाबपर्यंत पोचलेली आहे. कुसुमाग्रज किंवा राम गणेश गडकरींच्या साहित्यावर देशभर आपल्या मराठीचं नाव झालेलं आहे. पण आपण आपल्या परीने आपल्याला जे काय करता येतं ते करूया आणि अभिमान मागूया.
मराठी जरी असेल नसेल आज राजभाषा, तरी आम्हाला त्याचा अभिमान आहे. त्यामुळे आम्ही आमच्या परीने जे काय करता येईल ते करूया आणि या मराठीला जास्तीत जास्त समृद्ध संपन्न कसं करता येईल ते करूया. एकच थोडक्यात सांगतो, हीच मराठी हिच्या मुखाने बदली ज्ञानेश्वरी, शिवबाने तलवार घासली याच मराठीवरी, तिच्या स्वागतासाठी झडले तोफांचे चौघडे, या ज्योतीवर दीप पेटवा चला भविष्यात. शाळा शिकवण्यासाठी, शाळा वाचवण्यासाठी किंवा विद्यार्थ्यांसाठी जे काही करता येईल ते आम्ही आजपर्यंत करत आलेलो आहोत आणि यापुढे करत आलो आहोत. मगाशी सरांनी सांगितल्याप्रमाणे इयत्ता 6वीच्या पुस्तकामध्ये किंवा युनिव्हर्सिटीचं काम जे केलं होतं तशाच पद्धतीने यावर्षी सुद्धा आमच्या निदर्शनास आलेले आहे आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही आमचं काम चालू ठेवलेलं आहे आणि नक्कीच त्या चुका दुरुस्ती करून विद्यार्थ्यांना चुका करून केलेली त्याचा अर्थ मिळेल ही आम्ही आशा करतोय. खरं तर मातृभाषेतून शिक्षण घेणं काम महत्त्वाचं आहे ते आम्ही वारंवार सांगत आलेलो आहोत आणि कुठंतरी याचा बदल आम्हाला दिसतोय. शाळेतील पटसंख्या असू दे किंवा समाजामध्ये झालेली जागृती असू दे मातृभाषेतून शिक्षण घेण्याबद्दल ही युवा समितीने जेव्हापासून आम्ही हा उपक्रम हाती घेतलेला आहे तेव्हापासून आम्हाला फरक कुठेतरी दिसून येत आहे आणि आज लोक अधिक जागृत होऊन आपल्या पाल्यांना मातृभाषेतून शिक्षण घेण्यासाठी प्रवृत्त करत आहेत. बालबुद्धी अंकलिपी ही छापण्याचा मागचा उद्देश ज्या वेळेला आम्ही आमचा उपक्रम शाळेतून राबवत असतो त्यावेळेला उत्सुकतेनं ते विद्यार्थी आमच्या वाटत असतात आणि ही अंकलिपी म्हणजे आपल्या व्यवहार विज्ञानाची भर पडते. ज्या व्यवहार शिक्षण आम्ही घेत असतो त्या शिक्षणाची पहिली प्रत जी हातात येते ही अंकलिपी आहे. त्याच्यातूनच आपल्याला भविष्यात जे मुळाक्षर आहे ते अंक आहेत त्याच्यातूनच आपल्याला समजत जातात आणि पुढे आम्ही आमच्या आयुष्याची वाटचाल करत असतो आणि म्हणून ही प्रत महाराष्ट्रीय युवा समितीच्या नावानं का करावी असे आमचे अनेक वर्ष मागील वर्ष प्रयत्न चालू होते पण ते यावर्षी हा प्रयत्न सध्या झालेला आहे. ही प्रत तो विद्यार्थी आपल्या आयुष्यात कायमशीर होणार आहे आणि त्याला कुठेतरी जाण व्हावी की अशी एखादी संघटना जी मराठीसाठी काम करत असते त्या संघटनेने येऊन तेवढं प्रतिनिधी आमच्या आयुष्यात त्यांनी हा जगाची शोध त्यांनी पेटवलेली होती हा त्या विद्यार्थ्यांच्या मनात कायम व्हावी या मागचा उद्देश हाच होता आणि आम्हाला या कार्यामध्ये अनेकांनी सहकार्य केलेले आहे. असू दे किंवा अनेक आमचे व्यक्तिगत असू देत या सगळ्या सूत्रसंचालन श्रीकांत कदम यांनी केले. यावेळी युवा समितीचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते. महादेव पवार, KMM मराठी, बेळगाव.